आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी भाजपकडून चाचपणी. भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याच्या सूचना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री शिंदे महायुती म्हणून एकत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यावर ठाम असल्याची माहिती. फडणवीस आणि शिंदेंमधील कथित कोल्ड वॉरची किनार भाजपच्या स्वबळाच्या चाचपणीला आहे का, असा सवाल उपस्थित. भाऊ सोबत नसल्याची खंत अजित पवारांकडून व्यक्त. संघर्ष करणं, संकटांशी सामना करणं हे आपलं काम, अजित पवारांचं वक्तव्य. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील भाजपच्या कार्यशाळेमध्ये प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियानाबाबत चर्चा. 20 फेब्रुवारीपर्यंत घर चलो अभियानांतर्गत सदस्यता नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण करणार चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना अँटिलिया स्फोटक प्रकरणामध्ये दोषमुक्त करण्यास कोर्टाचा नकार. मुंबई सत्र न्यायालय विशेष NIA कोर्टाचे न्यायाधीश AM पाटील यांनी शर्मा यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी समुपदेशन फेरीसाठी भरलेले सुरक्षा शुल्क परत मिळण्यासंदर्भात बनावट लिंक व्हायरल. पालकांनी याकडे दुर्लक्ष करावं असं आवाहन. मातोश्री निवासस्थानी ठाकरेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक. अंबादास दानवे, संजय राऊत, विनायक राऊत, अनिल परब बैठकीला उपस्थित. डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरेंची नेत्यांशी चर्चा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या सुखासुखी हॉटेलला भेट. हॉटेलला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भेट. न्यू इंडिया बँकेच्या माजी मॅनेजरच्या तिजोरीवर डल्ला. बँकेच्या तिजोरीतून काढले तब्बल 122 कोटी रुपये. पदाचा गैरवापर करत काढले पैसे. गुन्हा दाखल. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी बँकेचा माजी मॅनेजर हितेश मेहता पोलिसांच्या ताब्यात. हितेश मेहतावर 152 कोटींच्या फेरफारीचा आरोप. रणबीर अलाहाबादिया अद्यापही नॉट रिचेबल. पोलिसांकडून रणबीरच्या वकिलांकडे विचारपूस. खार पोलिसांनी अलाहाबादियाला हजर राहण्यासाठी बजावलं होतं समन्स. म्हाडा मुख्यालयात महिलेकडून पैशांची उधळण. अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये पैसे उधळत महिलेची घोषणाबाजी. म्हाडा प्रशासनानं चौकशी करावी. नागरिक आणि कर्मचाऱ्यांची मागणी. पनवेलजवळ असलेल्या कर्नाळा किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला. मधमाशांच्या दंशामुळे पळत असताना पडल्यामुळे एकाचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. मुंबईच्या स्टर्लिंग सिनेमासमोरील फ्रीमेन्शन इमारतीला भीषण आग. परिसरामध्ये धुराचे लोट. आगीमध्ये 1 जण किरकोळ जखमी. धारावी पुनर्विकासाच्या समर्थनार्थ स्थानिक धारावीकर रस्त्यावर. जर पुनर्विकास होत असेल तर यात गैर काय? धारावीमध्ये सर्वे झालाच पाहिजे अशी मागणी करत आंदोलन. करमाळा तालुक्यातील बिटरगाव, वांगी ते इंदापूर तालुक्यातील माळवाडी दरम्यान अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई. 11 कोटी जिलेटिनच्या सहाय्यानं केल्या नष्ट. सोलापूर आणि पुणे जिल्हा प्रशासनानं संयुक्तरित्या केली कारवाई. कोल्हापूरमधील परप्रांतीय व्यापाऱ्याकडून खंडणी उकळल्याचा प्रकार समोर. खंडणीबाबतचा सत्ताधारी पक्षातील महत्त्वाचा पदाधिकारी असलेल्या भाऊचे फोन रेकॉर्डिंग व्हायरल. गुन्हा दाखल. कोल्हापुरात कचरा उचलण्यामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे मुख्य आरोग्य निरीक्षकासह 3घांचं निलंबन. कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची कारवाई. पंढरपुरात आढळले GBSचे 2 संशयित रुग्ण. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. प्रशासनाकडून पंढरपुरात पाहणी सर्व्हे सुरू. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी घेतली शिर्डी दुहेरी हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबियांची भेट. मृतांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याबाबत साईबाबा संस्थानाशी केली चर्चा. धुळे महानगरपालिकेतील गैरव्यवहाराची चौकशी करावी. दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. या संदर्भात माजी आमदार अनिल गोटे आणि माजी नगरसेवक नरेंद्र परदेशींकडून याचिका दाखल. नाशिकच्या अश्विननगर परिसरामध्ये बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची कारवाई. 8 जण पोलिसांच्या ताब्यात. कॉम्प्युटरमध्ये बिघाड झाल्याचं सांगत 100 ते 150 अमेरिकन नागरिकांची केली फसवणूक. जुगार खेळणाऱ्या 18 जणांना नाशिकच्या ग्रामीण पोलिसांकडून अटक. इगतपुरीतील एका आलिशान बंगल्यामध्ये सुरू होता जुगार अड्डा. पोलिसांच्या कारवाईमध्ये लाखोंची रोकड आणि BMW सारख्या आलिशान गाड्याही जप्त.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये 5 मिनिटात महत्त्वाची बनावट कागदपत्र तयार करण्याचा प्रकार 100 ते 500 रुपयांमध्ये तयार होतात. उत्पन्न आणि जातीची प्रमाणपत्र. चणकापूर धरणातून रब्बी हंगामाकरता गिरणा डावा कालव्याद्वारे देण्यात येणारे शेती सिंचनासाठीचं आवर्तन सोडावं या मागणीसाठी मालेगावमधील पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंत्याच्या दालनासमोर शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्याचा डाव. सुरेश धस यांची मुंडेंच्या भेटीवर प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंनी देशमुख कुटुंबियांची भेट घ्यायला पाहिजे होती, त्यावर चर्चा न होता आमच्या भेटीवर चर्चा सुरू. धस यांचं वक्तव्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ठोस पावलं उचलली जात नाहीत. सुप्रिया सुळेंचा आरोप. 18 फेब्रुवारीला बीडला जाऊन प्रशासनाला भेटणार असल्याची सुळेंची माहिती. सुरेश धस यांच्यामुळे महादेव मुंडे यांच्या हत्येची बंद झालेली फाईल रिओपन झाली. त्यांनी या प्रकरणामध्ये चांगलं काम केलं. या प्रकरणामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची मदत होईल. दिवंगत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचं वक्तव्य. बीडमध्ये बंजारा समाजाकडून आमदार सुरेश धस यांचं बंजारा पोशाख घालून स्वागत. आष्टी तालुक्यातील भगवाननगर लमणतांडा इथं सद्गुरू सेवादलामध्ये महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाला सुरेश धस उपस्थित. सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचं घेतलं दर्शन. धनगर समाजाकडून परभणीमध्ये विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा नागरी सत्कार. मोठ्या संख्येनं धनगर बांधवांची कार्यक्रमाला हजेरी. धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी माझा हातभार लागणारच, राम शिंदेंचं आश्वासन. परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही आणि आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा योजना शेतकऱ्यांना दिल्याचं कोकाटेंनी केलं होतं वक्तव्य. तुळजापुरात विक्रीसाठी येत असलेले 2.5 लाखांचं एमडी ड्रग जप्त. 3 जण पोलिसांच्या ताब्यात. तामलवाडी टोल नाक्याजवळ धाराशिव स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांची कारवाई. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. बिरकड यांचा अपघातामध्ये झाला होता मृत्यू. प्रयागराजला जाऊ शकत नसलेल्यांसाठी संगमातून 1 लाख लिटर पवित्र जल नागपुरात आणण्यात आलं. महाकुंभ प्रयाग योग पुण्य आलं आपल्या दारी या कार्यक्रमातून भाविकांना पवित्र स्नानाची अनुभूती घेता येणार. अकोल्याच्या महागावामध्ये नागरिकांना बेघर होण्याची वेळ. गुरुवारी 35 ते 40 घरांवर पालिकेचा हातोडा. जुन्या वादाचा वचपा घेण्यासाठी फेक अकाउंटवरून महापुरुषांबाबतीत वादग्रस्त पोस्ट. मुख्य आरोपीला अटक. यवतमाळच्या पुसदमधली घटना. गडचिरोलीत कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा. उलचेरामध्ये 12वीच्या हिंदी विषयाच्या पेपरला चक्क उत्तरं लिहिलेली प्रश्नपत्रिकाच विद्यार्थ्यांना दिल्याचा धक्कादायक प्रकार. अमरावतीतील सार्वजनिक बांधकाम विभागाजवळ दारूच्या दुकानाला आग. हजारो रुपयांच्या विदेशी दारूचं नुकसान. पोहरदेवीच्या विकासाला मदत करणाऱ्यांचा सेवा पुरस्कार देऊन सत्कार. वाशिमच्या पोहरादेवीमध्ये मंत्री संजय राठोड आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते पार पडला सत्कार समारंभ. भंडाऱ्यात खड्डेमय रस्त्याविरोधात महायुतीच्या नेत्यांचं चक्काजाम आंदोलन. मोठमोठे खड्डे जीवघेणे ठरल्यामुळे प्रशासनाला जागृत करण्यासाठी आंदोलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.